एखाद्या वाट चुकलेल्या व्यक्तीची मदत करणं हा चांगला गुणधर्म आहे. पण जर कोणी मुद्दाम आपली वाट चुकवतोय आणि त्याच वाटेवर आपली वाट बघतोय, तर हे कुणी रचलेल्या सापळ्यापेक्षा कमी नाही. नमस्कार, मी सौरभ सोनवणे स्वागत करतो रिपी सत्य या हॉरर यूट्यूब चॅनलमध्ये. थोडीशी भीती अशी परिस्थिती. नाशिकमधील माझा मित्र नयन, त्याने त्याचा भूतांबद्दल अनुभव सांगताना त्याने मला ही गोष्ट शेअर केली. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे धुळे जिल्ह्यातील रामी या गावाची. एकदा 12वी नंतर तो सुट्टीमध्ये त्याच्या गावी गेला असताना त्यासोबत असे घडले की त्यामुळे त्याला 4-5 दिवस झोपच आली नाही. त्याने सांगितले त्याच्या गावी 8 नंतर कोणी घराच्या बाहेर पडत नाही आणि तिकडे सगळेच लवकर झोपतात. त्याने त्याचा अनुभव सांगताना म्हणाला की रामी फाटा म्हणजे गावाजवळचे बसस्टँड. गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर रामी हे बसस्टँड आहे आणि त्या फाट्यालगत एक विहीर आहे जिथे एका महिलेचा भास होतो. आता भास होतो, तिचा आत्मा आहे हे देवालाच माहिती. नयन एकदा त्याच्या मोटरसायकलवरून तिकडून जात असताना त्याला त्या फाट्यावर एक महिला दिसली. ती महिला खूप वाहनांना थांबवत होती, पण तिचं कोणी मदत करत नव्हतं. खूप रात्र असल्या कारणाने नयनने माणुसकी म्हणून तिच्याजवळ मोटरसायकल थांबवली आणि तिला विचारले की ताई, तुला कुठे जायचे आहे? तो म्हणाला की तिने डोक्यावर पदर घेतला असल्या कारणाने तिचा चेहरा फारसा काही दिसत नव्हता, पण तिच्या बोलण्यावरून ती गावातलीच वाटत होती. तिने त्याला सांगितले, मला गावाजवळ एक टाकी आहे, तिकडे मला सोड. आणि त्याने तिला गाडीवर बसवले. गाडीवर बसताच ती खूप काही विचारू लागली. कुठे राहतो, काय करतो, घरी कोण असतं, काय करतात. आणि तिचं बोलणं थांबतच नव्हतं. नयनला असं वाटत होतं जणू काही मला खूप आधीपासून ओळखते. आणि अशी गप्पा मारत होती, पण बोलता बोलता ती एक गोष्ट प्रत्येक वेळा बोलत होती की मागे वळून बघू नकोस, काही झालं तरी मागे वळून बघू नकोस. तर नयनला जरा भीती वाटली आणि त्याने तिला मागे वळून पाहिलंच नाही. गावाजवळ पोचताच तिने सांगितले, बस मला इथेच सोड, पण घरी पोचेपर्यंत मागे वळून पाहू नकोस. नयनने तिला गाडीवर उतरवले आणि मागे न पाहताच त्याने तिकडून आपली मोटरसायकल जोरात चालवून तिथून पळ काढला. नयनला खूप घाम पण फुटला होता. त्याने घरी जाताच त्याच्यासोबत जे घडले ते त्याच्या घरच्यांना सांगितले. त्याच्या घरच्यांनी आधी त्याला पाणी दिले, एका जागी बसवले, त्याला शांत केले आणि मग विचारले की तू तिला मागेून पाहिलंस का? तर नयन म्हणाला की मला खूप भीती वाटली होती म्हणून मी तिला मागेून पाहिलंच नाही. तेव्हा तिचे घरचे म्हणाले की 1984 साली एका महिलेला तिकडे विहिरीमध्ये मारून फेकले होते. तेव्हापासून त्या महिलेची आत्मा तिकडेच भटकत असते आणि येणाऱ्या जणांकडे लिफ्ट मागत असते. गावाजवळ सोड वगैरे अशी लिफ्ट मागत असते. गावामधील 2 जणांनी तिला मागे येऊन पाहिले होते. तिला बघताच त्यांनी तिथून पळ काढला आणि थोडे दिवस आजारी पडले. त्यानंतर ते पागल झाले. बरं झालं तू मागे येऊन पाहिलं नाही. त्यानंतर नयनला खूप दिवस रात्री झोप लागली नाही, पण आता तो ठीक आहे. तर मित्रांनो, आपली कहाणी इथेच संपते. तर अशी नवनवीन थरारक कहाणी ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि तुमच्याजवळील काही अशा भयानक कहाणी असतील किंवा टॉपिक्स असतील, भूतावरून काही तुमचा अनुभव असेल, तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर नक्की शेअर करा, मेसेज करा किंवा ऑडिओच्या स्वरूपात तुम्ही मला सांगू शकतात. तर पुन्हा भेटूया अशीच नवीन एक थरारक कहाणी घेऊपर्यंत पाहत राहा क्रिपी सत्य. धन्यवाद. आहे